तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील इसापूर येथील शेतकरी फुलकराम जानकीराम काळे वय 50 वर्ष यांचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। शेतात पाणी गेले आहे का याची पाहणी करण्यासाठी गेले असताना त्यांचा पाय घसरून ते नदीच्या प्रवाहात वाहून गेले। ही घटना 31 जुलै रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच गावकरी, ओमसाई फाउंडेशनचे स्वयंसेवक तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोध मोहीम सुरू केली। चलंब पोलीस स्टेशनचे PSI सुनील देव यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू होते। अथक प्रयत्नानंतर 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ज्ञानगंगा नदीपात्राच्या काठावर फुलकराम काळे यांचा मृतदेह आढळून आला। या शोध मोहिमेत ओमसाई फाउंडेशनचे स्वयंसेवक विलास निबोळकर, अश्विन फेरन, कृष्णा वसोकार आणि विष्णू धांडे यांनी सहभाग घेतला। तसेच सहदेव काळे, रामेश्वर काळे, गजानन काळे, अमोल काळे, मधुसूदन पुंडकर आणि गजानन उमाळे यांनी शोधकार्यात सहकार्य केले। या दुर्दैवी घटनेमुळे इसापूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा।